जय जवान जय किसान. मी शेखर दादा पगार, संस्थापक अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा. आज मनमाड इंदोर रेल्वे लाईन हा जो प्रकल्प जातो आहे, या प्रकल्पामध्ये मनमाडपासून तर पळासनेरपर्यंत धुळं या 2 जिल्ह्यांमधून हा प्रकल्प जातो आहे. या प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या, ज्या नागरिकांच्या जमिनी अधिग्रहण केल्या जात आहेत, भूसंपादित केल्या जात आहेत, या जमिनींना अत्यंत कवडीमोल भावाने मोबदला दिला जात आहे. म्हणून शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली आहे की आम्हाला बाजारभावाप्रमाणे मोबदला हवा. आमच्या कुटुंबातली एका व्यक्तीला शासकीय नोकरी हवी, प्रकल्पग्रस्ताचा दाखला हवा आणि ज्या नागरिकांना जर की जे या प्रकल्पामध्ये भूमी होत असतील, तर त्या लोकांना दुसरीकडे जमीन घेऊन देण्यात यावी, अशी ठाम मागणी असताना आणि सन्माननीय खासदार साहेबांना उशिरा जाग आली, शोभाताई बच्छाव यांना, तरी देखील परंतु त्यांनी आज शेतकऱ्यांचं नुकसान केलं. संसदमध्ये जो त्यांनी मुद्दा उचलला, की त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना रेडी रेकनरनुसार 4 पटीने भाव वाढवून मिळावा. परंतु शेतकऱ्यांची आणि आंदोलनकर्त्यांची ठाम मागणी आहे, की जे काही नागरिक या प्रकल्पामध्ये त्यांचे जमिनी जात आहेत, प्लॉट जात आहेत, त्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळावा. त्याच्यानंतर कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळावी. जे भूमिहीन होतील त्यांना जमीन मिळावी, शेती मिळावी आणि त्यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळावा, अशी आमची ठाम मागणी असताना खासदार शोभाताई बच्छाव यांनी तो शेतकऱ्यांचा मुद्दा मांडून शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान केलं. म्हणून आम्ही प्रथम खासदार सन्माननीय शोभाताई बच्छाव यांचा आम्ही तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो. तुम्ही जे आज जो मुद्दा मांडला, हा मुद्दा तुम्ही न मांडता पुन्हा तिथे संसदमध्ये स्पष्ट मागणी घ्या, की मनमाड इंदोर रेल्वे लाईनमध्ये या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, नागरिकांचे प्लॉट जात आहेत, त्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला